नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संदर्भ. मुंबईमधल्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी पुढची सुनावणी आता 18 मे रोजी होणार आहे. राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजर राहणार आहेत. मनसेनं उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि याच प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे. या संदर्भात आणखीन माहिती घेण्यासाठी जाऊयात. माझे सहकारी कुणाल भोईटे आता आपल्या सोबत आहेत. कुणाल, राज ठाकरे यांची आज कोर्टामध्ये उपस्थिती राहिली का आणि काय काय झालं आज कोर्टातल्या प्रोसिडिंग मध्ये? 2008 सालचं हे प्रकरण आहे. 2008 मध्ये ज्यावेळेस भरती प्रक्रिया रेल्वेची सुरू होती त्यावेळेस उत्तर भारतीय जे काही उमेदवार होते भरती प्रक्रियेतले त्यांना मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांवरती आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील त्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता. आज त्या संदर्भातली सुनावणी होती आणि सुनावणीसाठी स्वतः राज ठाकरे हजर झाले होते. ज्यावेळेस कोर्टामध्ये राज ठाकरे हजर झाले त्यानंतर जे 5 ते 6 आरोपी आहेत यांची पहिले प्रश्न उत्तर जे आहेत म्हणजे त्यांनी केलेल्या गुन्ह्यासंदर्भात प्रश्न जे आहेत ते तपास अधिकाऱ्यांनी जे काही दोषारोप पत्रामध्ये मांडलेलं आहे त्या प्रकरणी त्यांना प्रश्न उत्तर विचारण्यात आली. हे मान्य आहे का अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्यात आले आणि त्यानंतर राज ठाकरेंना देखील अशाच प्रकारची प्रश्न जी आहेत ती विचारण्यात आली. मात्र राज ठाकरेंनी हे सगळं खोटं आहे, ही खोटी केस माझ्यावर दाखल केलेली आहे, ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मी या ठिकाणी नव्हतो, मी नाशिकला होतो, अशा प्रकारची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. आता पुढची सुनावणी ही 18 तारखेला आहे. मात्र 18 तारखेला 18 मेला राज ठाकरेंना कोर्टामध्ये उपस्थित राहण्याची गरज नाहीये. त्यामुळे आजच्या संपूर्ण याच्यामध्ये सुनावणीमध्ये राज ठाकरेंनी आपला गुन्हा जो आहे तो मान्य केलेला नाही. त्यांच्यावर जे झालेले आरोप आहेत या आरोपाचं खंडन त्यांनी कोर्टामध्ये केलेलं आहे. कविता, या सगळ्या संदर्भातल्या आणखीन अपडेट्स घेण्यासाठी तुमच्याकडे येऊच. तुर्तास धन्यवाद कुणाल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.